हॅलो. सर्वांना जय भीम. लहुजी प्रतिष्ठान ग्रुप सोलापूरच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानमालेसाठी सहकार्य करणारे माजी राज्यमंत्री उत्तमजी प्रकाश खंदारे, माननीय युवराज पवार सामाजिक कार्यकर्ते आणि जे लहुजी प्रतिष्ठान ग्रुपचे संस्थापक आहेत, ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं, असे विक्की पवार. या कार्यक्रमासाठी मला व्याख्यान देण्यासाठी ज्यांनी निमंत्रण दिलं ते माझे मित्र डॉक्टर सोमनाथ कदम. आज मला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, अज्ञानाच्या काळ्याकुट्ट अशा खाईमधून प्रकाश झोतामध्ये आणणारे महात्मा ज्योतिबा फुले, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाच्या माध्यमामधून सबंध दलितांची प्रगती करणारे, अस्पृश्यांचा उद्धार करणारे, अस्पृश्यताच्या मध्ये शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटविणारे राजश्री शाहू महाराज, माता जिजाऊ, माता रमाई ही प्रतवी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा प्रकारचा बुलंद आवाज काढणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि ज्यांनी आमच्या हातामधली यस्कराची काठी बाजूला फेकून देऊन आमच्या हातामध्ये लेखणी दिली, ज्यांनी आमच्या हातामधली यस्कराची दुर्डी बाजूला फेकून देऊन आमच्या हातामध्ये पाटी दिली, असे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना मी सगळ्यात पहिल्यांदा त्रिवार अभिवादन करतो. आज आपण मला जागतिक मानवी हक्क दिन आणि भारतीय संविधान अशा प्रकारचा विषय आपण दिलेला आहे. खरं तर सोलापूर नगरी ही आंबेडकरी चळवळीची एक प्रेरणाभूमी आहे. या भूमीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदरही, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही परिवर्तनाची चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. असं म्हणतात की या महाराष्ट्रामधल्या 3 ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. एक चैत्यभूमी मुंबई, दुसरं नागपूर आणि तिसरं सोलापूर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली देशातील दुसरी महार वतनदार परिषद भरलेली होती. आणि सगळ्यात पुन्हा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधीलच त्यावेळी बार्शी तालुक्यामध्ये असणारं कसबे तडवळे, जे आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, हे गाव आहे. या गावालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 फेब्रुवारी 1941 रोजी मुक्कामी आलेले होते.
तिथल्या शाळेमध्ये त्यांनी मुक्काम केलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 23 फेब्रुवारी 1941 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महार मांग वतन परिषद भरवलेली होती, झालेली होती. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे गाव जाणीवपूर्वक निवडलेलं होतं, कारण हे गाव निजामांच्या शेवटच्या बाउंड्रीवरचं गाव होतं. तिन्ही बाजूला निजामांचं राज्य होतं. इंग्रजांना त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परवानगी मागितली आणि या ठिकाणी महारमांग वतन परिषद घेण्याचं ठरवलं. खरं तर या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार आणि मांग समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, एकंदरीत या अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये, शोषणाच्या संदर्भामध्ये, अन्यायाच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, आणि हा समाज प्रचंड मागे आहे, असुशिक्षित आहे, अज्ञानी आहे, यांच्यामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवावी, त्यांच्यामध्ये शिक्षण ही भूमिका किंवा शिक्षणाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, शिक्षण घेऊन त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावं, एक क्रांती करावी, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि या ठिकाणी त्यांनी या कसबे तडवळे या ठिकाणी महारमांग परिषद त्यांनी 11,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पाडली. मराठवाड्यामधली काही माणसं आणि सोलापूर जिल्ह्यामधील सगळे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला या कसबे तडवळे या रेल्वे स्टेशनवर आले, त्या ठिकाणाहून त्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली, एका बैलगाडीमधून मिरवणूक काढली. ती गाडी आजही आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते. अशा प्रकारचा हा चळवळीचा, अशा प्रकारचा हा परिवर्तनाचा इतिहास या जिल्ह्याला लाभलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा या जिल्ह्यामधून आपण जागतिक मानवी हक्क दिन आणि भारतीय संविधान या विषयावर माझं आपण व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं आपण जागतिक मानवी हक्क दिन हा परवा म्हणजे 10 डिसेंबर रोजी जगाच्या पातळीवर साजरा करण्यात येत असतो. आपण जागतिक मानवी हक्क दिन म्हणजे काय हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू. तर मानवी म्हणजे की मनुष्याच्या संबंधी, मनुष्यानेच निर्माण केलेले हक्क. हक्क म्हणजे काय? हक्काचा आपण शब्दकोशात जर अर्थ बघितला तर हक्क म्हणजे स्वत्व, मालकी, परंपरागत न्यायाची मागणी, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. परंतु हक्क म्हणजे काय या संदर्भामध्ये लास्की नावाच्या एका विचारवंतानं अशा प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे की हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची परिस्थिती. हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची परिस्थिती, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण म्हणजे हक्क, अशाही प्रकारची आपल्याला व्याख्या सांगितली गेलेली आहे. व्यक्ती स्वतःसाठी मुक्त अवकाश निर्माण करून स्वतःची क्षमता व आंतरिक शक्तीचा विकास करू इच्छितो, त्यासाठी लागणारी जी काही परिस्थिती आहे त्याला आपण हक्क अशा प्रकारचं म्हणतो. किंवा आपले विचार मुक्तपणे अभिव्यक्त करता यावेत यासाठी विचार व अभिव्यक्तीचं जे काही स्वातंत्र्य आहे ते माणसांना द्यावं लागतं, त्यालाही आपण हक्क अशा प्रकारचं संबोधतो किंवा म्हणतो. थोडक्यामध्ये या हक्काची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की व्यक्तीला कोणत्याही अडथळ्याविना, बघा, व्यक्तीला कोणत्याही अडथळ्याविना स्वतःचा विकास साध्य करता यावा यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे म्हणजे हक्क होय. हक्काची हमी देणं हे तर खऱ्या अर्थानं राज्य सरकारचं काम आहे, राज्य संस्थेचं काम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे हक्क आपल्याला परिधान करण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आता मानवी हक्काचा उगम का झाला? जागतिक स्तरावर जो काही मानवी हक्क दिवस साजरा केला जातो
परंतु या मानवी हक्काचा उगम का झाला, याचा उगम कुठल्या प्रकारच्या कारणाने झाला, का करावा लागला, कशासाठी करावा लागला, याचा थोडक्यामध्ये आपण इतिहास जर पाहिला तर तो इतिहास असा आपल्याला थोडक्यात बघता येईल की पश्चिम युरोपच्या इतिहासामध्ये जर आपण याविषयी जर काही बघितलं किंवा पश्चिम युरोपचा इतिहास जर थोडक्यात जर काही चाळला तर यामध्ये आपल्याला या मानवी हक्काचा उगम झाल्याच्या काही खुणा आपल्याला दिसून येतात. सांगायचं म्हणजे की ऊरचा ऊर नमू याने इसवी पूर्व 1750 मध्ये एक कायदे संहिता स्थापन केलेली होती. त्याचबरोबर पार्शियन साम्राज्यातील इसवी पूर्व 6व्या शतकामध्ये सुद्धा मानवी हक्कविषयक तत्व निर्माण करण्यात आले होते. आणि प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जर आपण काही विचार केला तर इसवी पूर्व 3ऱ्या शतकामध्ये राजा अशोकाच्या राजवटीमध्ये नागरी हक्काची पायाभूत तत्व निर्माण करण्यात आली होती. त्याचबरोबर कलिगच्या इसवी पूर्व 265 लढाईनंतर बौद्ध धम्माचा स्वीकार करून अहिंसा, सहिष्णुता, पालक, गुरुजन प्रती कर्तव्य भावना, सेवकांना मानवी वागणूक अशा गुलामी तत्वाचा अंगीकार केला. बायबल असेल, कुराण असेल, वेद असेल इत्यादी प्राचीन ग्रंथातही लोकांच्या कर्तव्याविषयी व हक्काविषयी, जबाबदाऱ्याविषयी चर्चा केलेली आपल्याला दिसून यायला लागते. आणि आधुनिक भारतामध्ये आपण असं म्हणता येईल की फ्रेंच राज्यक्रांती याच्यामध्ये काही तत्व सांगितलेली आहेत. पहिलं महायुद्ध झालेलं आहे. या पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठ्या प्रकारची हानी झालेली होती आणि यामध्ये जे काही तळागाळामधली माणसं आहेत, जे काही कामगार आहेत, यांचं सुद्धा प्रचंड बेहाल झालेले होते. अशा वेळी म्हणजे 1914 ते 1918 मध्ये सुद्धा कामगार संघटनांची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर दुसरं महायुद्ध झालेलं होतं. या दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा आपल्याला नरसंहारक अशा प्रकारची अमानवी कृत्य आपल्याला केलेली भरपूर मोठ्या प्रमाणावर दिसून यायला लागते. जर्मनीमध्ये ज्यू लोकांची जी काही कत्तल केलेली आहे ते पण आपल्याला माहीत आहे. अशा अनेक गोष्टीमधून न्यायाची जी काही प्रक्रिया आहे, न्याय भावना जी आहे तर ती हाती घेण्यामध्ये आली आणि याच्यामधूनच खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावर एक शांतता नांदावी, एक स्थैर्य नांदावं, याच्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली की ज्या संघटनेचं नाव आहे संयुक्त राष्ट्र संघ. ही 1945 साली स्थापन करण्यात आली आणि 26 जून 1945 साली ही संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. आता ही स्थापना करण्यात आल्यानंतर या स्थापनेचा उद्देश काय होता की भावी पिढ्यांना युद्धाच्या धोक्यापासून वाचवणे. आपल्याला माहिती की येणारी जी पिढी आहे, जे आम्हाला धोके निर्माण झालेले आहेत, या पहिल्या महायुद्धामध्ये असतील, दुसऱ्या महायुद्धामध्ये असतील किंवा कत्तली झाली असतील, नरसंहार झाला असेल, याच्यामुळे मानव कशा प्रकारचा उद्ध्वस्त होतो, देश राष्ट्र यामध्ये कशा प्रकारचा स्थैर्य लाभत नाही किंवा एकमेकाविषयी कशा प्रकारची द्वेष भावना निर्माण होते, याच्यापासून कुठेतरी बचाव व्हावा आणि भावी पिढ्या ज्या आहेत या भावी पिढ्यांनी युद्धापासून अलिप्त राहावं, यांना कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने तो मुद्दा याच्यामध्ये उचलून धरला, घेतला. त्याचबरोबर मूलभूत मानवी हक्क, मानव जीवन ज्या वेळेला जगतो त्यावेळेला त्याचे काही जे हक्क आहेत, खरं तर असं म्हणतात की माणूस ज्या वेळेला जन्म आलेला असतो त्याच वेळेला त्याला हक्क मिळाले पाहिजेत, मिळतात, परंतु नंतर आपण बघतो की त्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं येतात. ती बंधनं येता कामा नयेत आणि म्हणून त्यासाठी सुद्धा या संयुक्त राष्ट्रसंघाने प्रयत्न केलेला दिसतो. व्यक्ती प्रतिष्ठा, प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा असते, मान असते, सन्मान असते, इज्जत असते, ती पण आपण राखली गेली पाहिजे. तर तो असा, तो या जातीचा, तो त्या जातीचा, तो या धर्माचा, तो त्या धर्माचा, तो या गावचा, प्रांताचा, देशाचा, राष्ट्राचा, अशा प्रकारची कुठलीही भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. म्हणून ही संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ही पण चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर स्त्री पुरुष जी काही विषमता त्या काळामध्ये होती तर त्या विषमतेच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा करून स्त्री पुरुष समता आपण निर्माण केली पाहिजे, ही भूमिका त्या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संयुक्त महाराष्ट्र संघाने चर्चा केली, चर्चा घडवून आणली आणि सगळ्या देशामधल्या लोकांनी यावर मानवाधिकाराचे एक वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने ते 10 डिसेंबर 1948 रोजी
पॅरिस या ठिकाणी स्वीकारले. आणि मग त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 10 डिसेंबर 1950 रोजी मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला गेला. आणि म्हणूनच आपण 10 डिसेंबर हा जो दिवस आहे तो जगभरामध्ये आपण आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केलेला आपण दिसून येतो. आता मला तुम्ही जो विषय दिलेला आहे किंवा जागतिक मानवी हक्क दिवस आणि भारतीय संविधान, आता 10 डिसेंबर 1950 रोजी हा दिवस जाहीर केलेला आहे. आणि त्याचबरोबर 1950च्या अगोदर आपल्याला माहिती आहे की 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिसमध्ये हे काही सर्वसाधारण सभेने जे काही घोषणापत्र स्वीकारलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आहे आणि 1946च्या दरम्यान आपल्याला इंग्रजांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊन टाकणार आहोत. आणि मग ज्या वेळेला स्वातंत्र्य देऊन टाकणार आहोत असं म्हटल्यानंतर त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लगेच विचार करायला सुरुवात केली की आपल्याला इंग्रज आता स्वातंत्र्य देणार आहेत. आणि स्वातंत्र्य देणार आहेत म्हटल्यानंतर या देशामध्ये कुठल्याही प्रकारची अराजकता माजता कामा नये, गोंधळ निर्माण होता कामा नये. आणि म्हणून कुठली ना कुठली तरी संविधान आपण निर्माण केलं गेलं पाहिजे, काही ना काहीतरी धाक असला पाहिजे. आणि म्हणून संविधान प्रक्रिया निर्मितीची त्याच वेळेसपासून त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केलेली आपल्याला दिसून यायला लागतं. आणि याच वेळेला सुद्धा आपण बघितलेलं आहे की ह्या मानवाधिकारांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण आपल्याला झालेलं दिसून यायला लागतं. आणि म्हणून या जाहीरनाम्याचं सुद्धा काम सुरू होतं आणि या घटनेचं पण काम त्या काळामध्ये सुरू केलं गेलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की या भारतीय संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण तो इतिहास आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही इतिहास आहे संविधान समितीमध्ये येण्याचा तो प्रचंड वेगळ्या पद्धतीचा आहे. आता हे मी जे तुम्हाला वरचं सांगितलेलं आहे, कुठल्या स्त्री पुरुष समानता असेल किंवा या भावी पिढ्यांना कुठल्याही प्रकारच्या युद्धापासून धोका होता कामा नये, मूलभूत मानवी हक्क जे आहेत तेही व्यक्तीला मिळाले पाहिजे, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचं मूल्य हे व्यक्तीला मिळालं पाहिजे. आणि आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये परिस्थिती कशा प्रकारची होती. एकतर स्वातंत्र्याचा आंदोलनाचा काळ होता, स्वातंत्र्य लढण्याचा काळ होता. दुसरीकडे घटनाकार ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की इथं व्यक्तीला कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा नाही, स्त्री पुरुष समानता नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या भावी पिढीचा विचार केलेला आपल्याला दिसून येत नाही किंवा मानवी हक्क जे आहेत या ठिकाणच्या माणसांना कधीही माणसासारखं वागवलं जात नाही हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. म्हणजे भारतीय घटनाकारांचं लक्ष सुद्धा या सगळ्या परिस्थितीकडे होतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटना तयार करताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून खऱ्या अर्थानं भारतीय संविधान लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. आता मानवी मूलभूत हक्क म्हणजे नेमके कोणते हक्क आहेत, महत्त्वाचे हक्क कोणते आहेत? तसं तर या मूलभूत मानवी हक्क जे आहेत, मूलभूत मानवी हक्क हे जे आहेत तर हे 29 कलमामध्ये प्रमुखरित्याने सांगितलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या 30 कलमाचा म्हणजे मानवी हक्क सनदचे जे कलम आहेत त्या कलमांचा आणि भारतीय संविधानाचा अत्यंत जवळचा अशा प्रकारचा संबंध आलेला आपल्याला दिसून यायला लागतो. कारण भारतीय संविधानामध्ये आणि मानवी हक्क सनद कलम जे आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचं साम्य आपल्याला दिसून यायला लागतं. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मानवी हक्क जे आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हक्क जर आपल्याला कोणता सांगितला असेल, पहिला आपण थोडक्यात थोडे हक्क बघू तर त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जे काही आहे तर या संदर्भामधल्या ज्या काही तरतुदी आहेत तर आपल्याला माहिती आहे की कलम नंबर 19 भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं गेलं तर कलम नंबर 19 याच्यामध्ये आपल्याला भाषणाचं व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये जर आपण मानवी हक्क सनदेच्या संदर्भामध्ये त्यांचं कलम जर आपण बघितलं गेलं तर ते मानवी हक्क सनद संदर्भातलं जे काही कलम आहे तर ते कलम 20, 23 व 13 यामध्ये आपल्याला
हे आढळून यायला लागतं. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहीत आहे की आपण 1950 रोजी भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे. आणि मग हे लोकशाही आपण स्वीकारल्यानंतर या लोकशाहीला जर खऱ्या अर्थानं बळकट करायचं असेल, हे लोकशाहीने दिलेलं जे स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याला सुद्धा आपल्याला जर बळकट करायचं असेल तर आपण अभिव्यक्त झालं पाहिजे. आता अभिव्यक्त होणे म्हणजे काय, आपलं मत आपण मांडणं. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आणि मानवी हक्क आयोगाने आपल्याला दिलेला आहे. कारण स्वतःला अभिव्यक्त होणं म्हणजे हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला तोंड असून सुद्धा बोलता येत नव्हतं, हात असून त्या हाताचा उपयोग करता येत नव्हता, कान असून सुद्धा आपल्याला ऐकता येत नव्हतं, कारण आपल्याला जीभ असून सुद्धा बोलता येत नव्हतं. आपल्याला माहिती आहे की कान असताना आपण जर ऐकलं तर कानामध्ये तृप्त शिशाचा रथ ओतला जायचा. आपल्याला जीभ असूनही आपण जर बोललं तर आपल्याला जीभ छाटली जात होती. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. म्हणजे आपलं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य जे काही आहे, आपलं अभिव्यक्त जे काही स्वातंत्र्य आहे, या देशामध्ये जे काही चाललेलं आहे ते फक्त आपण डोळ्याने बघत राहावं अशा प्रकारची परिस्थिती होती. आपल्याला काही बघायचा सुद्धा काही अधिकार नव्हता. जर आपण काही गोष्टी जर बघितल्या गेल्या तर असं सांगितलं जातं की आपले डोळे सुद्धा उपसून बाहेर काढले जात होते. अशा प्रकारचं आपण गुलामगिरीमध्ये जीवन जगत होतो. परंतु ते मानवी हक्क, कारण इतर देशामधल्या सगळ्या लोकांनी ते पाहिलं. जवळजवळ 48 का 45 देशांनी सगळे एकत्र येऊन हे बघितलं. आणि हे आजचा जो काही मानवी हक्क दिवस आहे तो इतक्या देशामध्ये आपल्याला साजरी केलेला दिसून येतो. कारण का, की हे हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क जर माणसाला दिला तर खऱ्या अर्थाने माणसाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. आज बघा, आज परिस्थिती अशी आहे की भारतीय संविधानाने, मानवी हक्क आयोगाने जरी हा अधिकार दिलेला असला तरी अनेक प्रकारची माणसं, विविध जातीमधली माणसं, विविध समूहामधली माणसं आजही अभिव्यक्त होत नाहीत, आजही बोलत नाहीत. कारण आजही बोलू दिलं जात नाही. अशा प्रकारची परिस्थिती आजही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून या अभिव्यक्त स्वातंत्र्य मानवी हक्क आयोगाने जे दिलेलं आहे ते आपण इतर माणसांना आपण सांगणं, त्याच्याविषयी जागरूक राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की इतक्या मोठ्या प्रकारचं हे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने बहाल केलेलं आहे, मानवी हक्क आयोगाने दिलेलं आहे. कारण आपल्याला सभा भरवण्याचं स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ते पण शांतता मार्गाने आपण भरवले पाहिजेत. आपण बैठका घेण्याचं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेही आपण व्यवस्थित प्रकारचं केलं गेलं पाहिजे. आपल्याला संस्था संघ स्थापन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. भारतीय राज्य क्षेत्रामध्ये आपल्याला संचार करण्याचं पण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणत्याही भागामध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला कोणत्याही भागामध्ये स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला कुठलाही धंदा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणी? भारतीय संविधानाने सुद्धा दिलेलं आहे आणि मूलभूत हक्क आयोगाने सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या या देशामध्ये नांदत होती, की ज्यांनी असं म्हटलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मणांना फक्त शिक्षणाचा अधिकार होता, वैश्यांना फक्त व्यापार करण्याचा होता, क्षत्रियांना लढण्याचा होता, आणि जे शूद्र आहेत, जे अस्पृश्य आहेत, यांना मात्र सगळ्यांची सेवा करण्याचा अधिकार होता. ज्याची त्याची कामं ज्याची त्याला दिली गेलेली होती. 12 बलुतेदारी पद्धत होती. 12 बलुतेदारमध्ये जे ज्या जातीमधले लोक आहेत त्यांनी तेच काम केलं गेलं पाहिजे. समजा उदाहरणार्थ सोनार समाजामधला माणूस आहे तर त्यांनी सोनारकीच केली गेली पाहिजे. लोहार सुतार समाजामधला माणूस आहे तर त्यांनी शेतीसाठीच ते अवजारे बनवले गेले पाहिजेत. आणि जो शूद्र जातीमध्ये जन्माला आलेला माणूस आहे त्यांनी या सगळ्याची सेवा करण्याचं ठरवलं पाहिजे किंवा त्यांना ठरवून दिलेलं होतं. समजा शूद्र समाजातला माणूस म्हणला की मला शिक्षण घ्यायचं आहे, त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. किंवा एखादा सुतार समाजातला माणूस म्हणला की मला दुसरा धंदा करायचा आहे, त्याला तोही अधिकार नव्हता. कारण ज्याला ज्याला या चातुर्वर्ण व्यवस्थेने ठरवून दिलेला जे काही अधिकार होते
तेच फक्त ते वापरण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे सांगायचा मुद्दा की ते गुलामगिरीमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. पण मानवी हक्क आयोगाने सांगितलं गेलेलं होतं की या माणसाची जर प्रगती करायची असेल, त्यांची जी काही व्यक्तिमूल्य आपल्याला त्यांना द्यायची असतील किंवा त्यांची व्यक्तीची जी काही प्रतिष्ठा आहे त्या व्यक्तीला प्रतिष्ठा जर निर्माण करून द्यायची असेल तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना हे स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. मत मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. त्यांना जे जे काही करायचं आहे त्यांना त्याचं स्वातंत्र्य आपण बहाल केलं गेलं पाहिजे. ही भूमिका भारतीय संविधानातल्या कलम नंबर 19 नुसार आपल्याला दिली गेलेली आहे. आणि त्या अधिकारावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला, ते अधिकार जर कोणी नाकारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे की कायदेशीर कायद्याने कारवाई केली जाऊ शकते होते. आणि याविषयीची तक्रार जर आपण मानवी हक्क आयोगाकडे जरी केली तर मानवी हक्क आयोग सुद्धा त्याची दखल घेताना आपल्याला दिसून येते. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रचंड महत्त्वाचं आहे. सगळ्यात मानवी हक्क आयोगामध्ये ज्यांनी सगळ्यात महत्त्व दिलं तर असं म्हणतात किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दिलं की या देशामध्ये काय चाललेलं, वाईट चाललेलं काय आहे त्याच्याविषयी आपण मत मांडलं पाहिजे. आज बघा, आजची परिस्थिती आपण जर बघितली गेली या देशामधली, आपण केंद्रापासून ते आपल्या राज्य सरकारपर्यंत जर आपण बघितली गेली तर काय परिस्थिती वाईट आहे. आजही या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदा आणला जातो. आज आमच्याकडे दाभोळकर जे आहेत, हे दाभोळकर जर समजा अभिव्यक्त व्हायला लागले, सांगायला लागले तर त्यांना गोळ्या घातल्या जातात. गौरी लंकेश यांना मारलं जातं, गोविंद पानसरे यांना मारलं जातं. एवढंच नाही तर जे काही लेखन करणारी माणसं आहेत, जे काही भाषण करणारी माणसं आहेत, जी काही बोलणारी माणसं आहेत, जे काही खोटं सांगणार म्हणजे हे खोटं आहे आणि सत्य सांगणारी जी काही माणसं आहेत या माणसांना मारलं जातं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आजही होताना दिसते आहे. पण सगळी माणसं शांत आहेत, मोके आहेत, गपचूप आहेत, कुणीही बोलताना दिसत नाही किंवा ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेही उपयोग करताना दिसत नाहीत, बोलत नाहीत. एवढं स्वातंत्र्य असतानाही ते बोलत नाहीत का? आजही एवढ्या मोठ्या प्रकारची गळचेपी केलेली आपल्याला दिसून यायला लागते. आणि म्हणून आपण आजही कुठलाही जातीमधला माणूस कुठलाही व्यवसाय करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो. आपल्याला सभा भरण्याचा सुद्धा अधिकार दिला गेलेला आहे. परंतु आजही आपण बघतो आत्ताच्या काळामध्ये काही जणांना सभेची परवानगी दिली जाते, काही जणांना सभेची परवानगी नाकारली जाते. अशा संदर्भामध्ये मला सांगायचं आहे म्हणजे की आपण सगळ्यांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. मानवी हक्क आयोगाने जे काही हे कलम सांगितलेले आहेत किंवा त्यांच्या ज्या सनद जे आहे या सनदच्या मार्गामधून जे काही त्यांनी सांगितलं गेलेलं आहे त्याचं पालन आपण करणं गरजेचं आहे. आणि जे बेकायदेशीर आहे आणि जे मानवाच्या प्रगतीच्या आड येणार आहे, मानवी कल्याणाच्या आड येणारं जे काही आहे या संदर्भामध्ये आपण खऱ्या अर्थानं जागरूक राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मानवी हक्क आयोगाने हे एक आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचबरोबर समतेचा अधिकार दिलेला आहे. समतेचा अधिकार हा जर बघितला गेला तर आपल्या भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये कलम नंबर 14 ते 18 मध्ये सांगितलेला आहे. आणि मानवी हक्क कलम सनद जे कलम आहे ते 7 मध्ये आहे. कोणता आहे? समानतेचा अधिकार. आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावर त्या काळामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था होती. जागतिक ह्याच्यावर सुद्धा जर आपण बघितलं तर काळे गोर अशा प्रकारचे भेद होते. धर्माच्या संदर्भामधले वेगवेगळ्या प्रकारचे भेद होते. आपल्या भारतामध्ये सुद्धा जातीयतेच्या संदर्भामध्ये भेद होते. अशा प्रकारच्या या सगळ्या संकटांनी सामान्य माणूस हादरून गेलेला होता. आणि म्हणून जागतिक स्तरावर सुद्धा सर्व व्यक्ती हे कायद्यासमोर समान आहेत अशा प्रकारची भूमिका आपल्याला मानवी हक्क आयोगाने दिली गेलेली आहे. त्या व्यक्तीला संरक्षण सुद्धा दिलं गेलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की धर्मानुसार किती मोठ्या प्रमाणावर या जाती व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचं माणसाची प्रतिष्ठा लोप पावत चाललेली आहे किंवा जातीवरून एखाद्या माणसाचा किती मोठ्या प्रकारावर छळ केला जातो आहे किंवा धर्मावरून सुद्धा आज आपण बघतो की या देशामधली परिस्थिती जी आहे तर ही प्रचंड वाईट आहे. धर्मावरून, जातीवरून किती मोठ्या प्रकारे माणसाचे हाल केले जातात. आपल्याला माहिती आहे की मानवी हक्क आयोगाने यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये अशा प्रकारची भूमिका निर्माण केलेली आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा कलम नंबर 15 मध्ये सुद्धा कुठलाही धर्म
माणसानं स्वीकारण्याचा, कुठल्याही धर्माचे आचार विचार आपल्या ह्याच्यामध्ये आणण्याचा त्यांनी परवानगी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे सर्वांना समान संधी दिली गेलेली आहे. आणि अस्पृश्यता, भेदाभेद हा कुठल्याही प्रकारचा मानता कामा नये, अशा प्रकारचं आपल्याला कलम नंबर 17 नुसार सुद्धा भारतीय संविधानामध्ये सांगितलं गेलेलं आहे. परंतु आजही खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं तंतोतंत पालन होताना आपल्याला दिसत नाही. भारतीय संविधानाने जरी हे सगळं केलं असेल, मानवी हक्क आयोग सनदाने सुद्धा आपल्याला हे सगळं दिलं गेलं असेल, तरी सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, वैचारिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा अधिकार अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिला गेलेला नाही, दिला जात नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या या देशामधले जे काही सरंजामशाहीदार आहेत, जे काही स्वतःला मोठे समजून घेणारे आहेत, आज आपण म्हणतो की ज्या देशाचा किंवा या राज्याचा जो गाडा हाकणारी जी माणसं आहेत, ही माणसं सरंजामशाही पद्धतीनेच वागण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने घटनाकारांचंही म्हणणं, मानवी हक्क आयोग स्थापन करताना त्यावेळेसही म्हणणं होतं की तळागाळामधला जो माणूस आहे तो वर आला पाहिजे, तो म्हणजे त्याला चांगल्या प्रकारचं पद मिळालं पाहिजे, त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याला समानता दिली गेली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आहे. पण आजही अशी भूमिका आपल्या या देशामध्ये राबवली जाताना दिसत नाही. समतेचा अधिकार कुठेही नाही. आजही ज्याची जातीमध्ये लोक जास्त आहेत तीच माणसं मोठी आहेत. अशा प्रकारचं जात, धर्म, लिंग, पंथभेद अशा प्रकारचा भेदाभेद प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण सांगायचा मला मुद्दा याच्यामधून आहे की मानवी हक्क आयोगाने हे तुम्ही काही मानता कामा नये अशा प्रकारचं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला आपण कायद्यासमोर समान ठेवलं पाहिजे. जसं की मी इकडच्या आदिवासी भागामध्ये राहतो आहे. आदिवासी भागामधला सुद्धा आमचा एक आदिवासी व्यक्ती, आणि जर समजा आपला देशाचा पंतप्रधान जर आपण म्हटलं गेलं तर त्यालाही एकच मताचा अधिकार आहे. आणि आमच्या पाड्यावरच्या त्या आदिवासी समाजातल्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नाही. तो पंतप्रधान आहे म्हणून त्याला 2 मत आहेत, हा पाड्यावरचा गरीब माणूस आहे म्हणून त्याला 1 मत आहे. अशा प्रकारचा भेदाभेद, गरीब श्रीमंतीचा भेदाभेद, जाती धर्माचा भेदाभेद कुठल्याही प्रकारचं कायद्याने तयार केलेला नाही, मानवी हक्काने तयार केलेला नाही. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं समानता निर्माण केलेली आपल्याला दिसून यायला लागते. त्याचबरोबर पुढचा जो हक्क आहे तर तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. आता धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा आपल्याला भारतीय संविधानाच्या कलम नंबर 25 ते 28 यानुसार आपल्याला दिलेला आहे. आणि मानवी हक्क आयोगाचा जर आपण विचार केला गेला तर त्याच्यामधले मानवी हक्क सनद कलम क्रमांक जो आहे तो 18 आहे. 18 म्हणजे कुठला प्रकारचा की आपल्या भारतीय संविधानामधले कलम नंबर 26 नुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही धर्म मानण्याचा किंवा कुठल्याही धर्माचा आचार करण्याचा किंवा कुठल्याही धर्माचा प्रचार करण्याचा हक्क आहे, त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्याही जातीमधला, कुठल्याही धर्मामधला माणूस असेल आणि त्याला वाटलं की मला हा धर्म नको आहे का, आता आपण तो इतिहास जर आपण बघितला गेला तर आपल्याला माहिती आहे की धर्मामध्ये जात येते, जात आली की विषमता येते आणि मग माणसाचे जे काही हक्क आहेत हे सगळे नाकारले जातात. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला या ठिकाणी घोषणा केली की ज्या हिंदू धर्मामध्ये मी राहिलो त्या हिंदू धर्माने मला मानवता, माणुसकी कधीच दाखवलेली नाही. त्यांनी खूप दिवस विचार केला गेला आणि म्हणून ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय संविधानाने सुद्धा कुठल्याही माणसाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचा आचार करण्याचा किंवा त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. ही भूमिका आपल्याला या भारतीय संविधानाने दिलेली आहे. किंवा धार्मिक संपत्ती असेल किंवा कुठल्याही धार्मिक संस्थाची संपत्ती व मालकी जर असेल तर हे काय म्हणतो आपण त्याला स्वीकारण्याचा अधिकार शासनाला पण आहे. शासन त्याच्यावर खऱ्या अर्थानं हे सुद्धा करू शकतं. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की विशिष्ट धर्माच्या प्रगतीसाठी कर भरण्यापासून
संरक्षणसुद्धा मिळतं. अशा प्रकारचं या संविधानामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला दिसून यायला लागतं. त्याचबरोबर कुठल्याही धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये धर्मावरचं शिक्षण देण्यासाठी बंदी आणली गेलेली आहे कोणी भारतीय संविधानाच्या कलमानुसार, मानवी हक्क आयोगानुसार. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मानवी हक्क आयोगाने सांगितलेलं आहे की सर्व माणसं ही समान आहेत, सर्व प्राणी मात्र हे समान आहेत. अशा या माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये. हीच भूमिका मानवी हक्क आयोगाने घेऊन अशा अनेक प्रकारचे कलम निर्माण केलेले आहेत. आणि मग माणसाची प्रगती कशी होईल, त्याला प्रतिष्ठा कशा प्रकारची लाभेल, याच्या भोवतीच त्यांनी अनेक प्रकारची कलमं गुंफलेली आहेत. आणि तेच कलमं भारतीय संविधानाने सुद्धा आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे निर्माण करताना वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे त्यांना स्वतःच्या जो काही त्रास झालेला आहे, जातीचा झालेला आहे, धर्माचा झालेला आहे, याच्यामधून निर्माण केलेली सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणून अशा प्रकारची हे सुद्धा भूमिका आपल्याला दिसून यायला लागते. त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, हे कलम नंबर आपल्या भारतीय संविधानामधले 29 ते 30 आहेत. आणि मानवी हक्क आयोग सनद कलम क्रमांक 22 मध्ये सांगितलेलं आहे की भारतामधल्या कोणत्याही व्यक्तीला व समूहाला एक स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. आपण बघतो की प्रत्येक समाजाची संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे. प्रत्येक जातीमधल्या माणसाची सुद्धा संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. या भाषा वेगवेगळ्या प्रकारची आहे, संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे. या प्रत्येक माणसाला, समूहाला आपलं ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवण्याचा, जतन करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. असं काही नाही की या माणसानं हीच भाषा बोलली पाहिजे, तीच भाषा बोलली पाहिजे, असं काही नाही. त्याचबरोबर अल्पसंख्याक जी माणसं आहेत, अल्पसंख्याकांना धर्म किंवा भाषा या आधारे सुद्धा शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार मानवी हक्क आयोगाने दिलेला आहे, भारतीय संविधानाने पण दिलेला आहे. आपण बघतो की काही शैक्षणिक संस्था आजही अल्पसंख्याकांमध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ मुस्लिम समाजामधली एखादी शिक्षण संस्था असेल, ख्रिश्चन समाजामधली एखादी शिक्षण संस्था असेल, या शिक्षण संस्थेला अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जातो आणि मग त्याच्यामध्ये त्यांना अधिकार दिले गेलेले आहेत. त्याप्रमाणे सुद्धा त्या आपली शिक्षण संस्था चालवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. आणि सर्वांगीण विकासासाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अधिकार या माध्यमातून आपल्याला दिले गेलेले आहेत. शिक्षणाचा अधिकार पण आपल्याला दिला गेलेला आहे. भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे किंवा शिक्षण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, शिक्षणाचे नियम काय आहेत, कशा प्रकारचे आहेत, हे सगळं सांगितलेलं आहे. प्राथमिक शिक्षण कसं असलं पाहिजे, माध्यमिक शिक्षण कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला दिसून यायला लागतात. उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे, अशाही प्रकारची भूमिका या कायद्याने तयार केली गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये तर राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे प्रचंड महत्त्वाचं केलं होतं, सक्तीचं केलं होतं. आणि जो अस्पृश्य समाजामधला पालक शिक्षणासाठी पुन्हा पाठवणार नाही तर त्यांना दंडसुद्धा भरण्याचं काम शाहू महाराज करत होते. का? अस्पृश्याची उन्नती करायची असेल, यांचं दारिद्र्य, यांची गरिबी, यांचं दुःख जर आपल्याला संपवायचं असेल तर शिक्षण हाच मार्ग खरा आहे असं शाहू महाराजांना सुद्धा वाटलं. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर लंडन असेल, अमेरिका असेल, कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रकारच्या डिग्र्या घेऊन खऱ्या अर्थानं स्वतः या शिक्षणाचा मार्ग त्यांनी चोखळला. आणि शिक्षण काय परिवर्तन करू शकतो, शिक्षण माणसामध्ये कसा आत्मविश्वास निर्माण करू शकतो, हे बाबासाहेबांनी सांगितलं गेलं. आणि म्हणून या संविधानाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार सगळ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या भारतीय संविधानामध्ये या कलम नंबर 29 ते 30 यानुसार सुद्धा आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला दिला गेलेला आहे. त्याचबरोबर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम नंबर भारतीय संविधानामधलं 23 ते 24 हे कलम नंबर आहे. आणि मानवी हक्क सनद कलम जर आहे तर ते म्हणजे 4
हे मानवी हक्क कलम नंबर 4 मध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की शोषणाविरुद्धचा अधिकार, जर समजा वेठबिगारी कुणी करत असेल, वेठबिगारी जर करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कायदेनुसार कारवाई केली जाऊ शकते. त्याचबरोबर मानवाचा दुर्व्यापार म्हणजे व्यापारामध्ये सुद्धा जर कुणी वेगळ्या पद्धतीने व्यापार करण्याचा प्रयत्न करत असेल, वाईट मार्गाने ते व्यापार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा प्रतिबंध करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्याचबरोबर गुलामगिरी, बघा म्हणजे गुलामगिरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड माणसाला गुलाम ठेवण्याचं काम केलं जात होतं. मग ही गुलामगिरी सुद्धा जर कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याविरुद्ध सुद्धा म्हणजे कलम नंबर 23 नुसार सुद्धा त्याला विरोध करण्याचं काम माणूस करू शकतो, कारण माणसाचा आपल्याला विकास करायचा आहे. त्याचबरोबर 14 वर्षाच्या आतील बालकांना खाणी असेल, धोक्याच्या ठिकाणी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स असतील, या ठिकाणी जर काम करण्यासाठी जर कुणी ठेवलं तर त्याच्यावर सुद्धा कलम नंबर 24 नुसार खऱ्या अर्थानं काय होतं, कारवाई होऊ शकते. आणि त्याचबरोबर हे जर समजा कुणी ऐकण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याच्यावर कायदेशीर अशा प्रकारची कारवाई होताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये पण सांगितलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला मानवी हक्क आयोगाकडे सुद्धा सांगितलेलं आपल्याला दिसून यायला लागतात. मानवी हक्क आयोग हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं आपण म्हणू किंवा ते न्यायालय आहे. आणि आपल्या भारतामध्ये या कायद्याची सुरुवात आपल्याला माहिती आहे की 1993 पासून आपण केली गेलेली आहे. कारण 1993 मध्येच खऱ्या अर्थानं या कायद्याची सुरुवात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या मानवी हक्क आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते जे सर्वोच्च न्यायालय आहे, या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश असतात ते न्यायाधीश राष्ट्रपतीच्या मार्फत रिटायर झालेले असतील तर त्याला नियुक्त केलं जातं. आणि बाकीचे सुद्धा जे आहेत ते उच्च न्यायालयामधूनच त्याचे काही सदस्य त्याच्यामध्ये घेतले जातात. आणि प्रत्येकाचा कालावधी सुद्धा हा 5 वर्षाचा असतो. आणि अशा प्रकारच्या माणसाकडून आपण न्याय मिळवून घेऊ शकतो. परंतु जर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये जर आपल्यावर जर काही अन्याय झाला असेल, आपल्यावर जर कुणी काही खऱ्या अर्थानं गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला असेल, आपलं जर कुणी शोषण करण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर आपण रीतसर त्यांच्याकडे तक्रार करू शकतो आणि आपल्याला न्याय मिळवून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि तो करावा. आजही हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला जे सांगितलं, आजही परिस्थिती आपण जर बघितलं गेलं तर हे जे मी काही कलम सांगितलेले आहेत, हे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगितलेलं आहे, समतेचा अधिकार जो काही सांगितलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार सांगितलेला आहे, शैक्षणिकतेचा अधिकार सांगितला गेलेला आहे, हे सगळेच्या सगळे अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत, आपल्याला मानवी हक्क आयोगाने दिलेले आहेत. परंतु आज आपल्या या भारत देशामध्ये या सगळ्या अधिकारांची, या सगळ्या कलमांची व्यवस्थितरित्या अशा प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आणि अत्यंत वाईट अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या देशामध्ये दिसायला लागते. हे असं का व्हावं, कशासाठी व्हावं, तर मी असा म्हणेल की आम्ही शिकलेली जी काही माणसं आहेत, फुले आंबेडकरी चळवळीमध्ये असणारी जी काही माणसं आहेत, परिवर्तनाचा ठेका घेणारी जी काही माणसं आहेत, संबंध दलित समाजामधली जी काही माणसं आहेत, उच्चवर्णीय समाजामधले सुद्धा ज्यांच्यावर अन्याय होतो ती काही माणसं आहेत, अन्याय करणारी तर तेच आहेत, परंतु अशा प्रकारची जी काही माणसं आहेत, ही माणसं उच्चवर्णीयांच्या विरोधामध्ये, अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवायला तयार होताना दिसत नाहीत. अशा अनेक प्रकारची लोक, आता मी ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रकारचं प्राथमिक शाळेमधला एखादा शिक्षक असेल तर त्या शिक्षकापासून आमच्या विद्यापीठाच्या प्राध्यापकापर्यंत, कुलगुरूपर्यंत म्हणू, प्रचंड मोठ्या प्रकारे जी काही मागासवर्गीय माणसं आहेत यांच्यावर अन्याय आणि अत्याचार आजही होताना दिसतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. पण आपणही
कधी त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि आपण आवाज जरी काही जणांनी उठवला तर वरिष्ठ मंडळी जी आहे, जातीवादी मंडळी जी आहे, ही मंडळी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. ही सगळी उच्चवर्णीय समाजामधली माणसं जी आहेत, जे कायदा चालवणारी माणसं आहेत, कायद्याची अंमलबजावणी करणारी जी माणसं आहेत, ही खऱ्या अर्थानं याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून आजही आत्ताच्या काळामध्ये आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं याविरुद्ध आवाज उठवणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि मग जे भारतीय संविधानाने जे दिलेलं आहे आणि मानवी हक्क आयोगाने जे दिलेलं आहे, त्यासाठी आपण जागृती निर्माण करण्यासाठी, आपण पुढे पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आजही माणूस नोकरीला लागलेला आहे, परंतु त्याचा विकास होताना दिसत नाही. आजही आमच्या शाळा असतील, आमचे महाविद्यालय असतील, सरकारी कार्यालय असतील, यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रकारचा मानवी विकास होताना दिसत नाही. संबंध या कार्यालयामध्ये, शैक्षणिक संस्थेमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये अनेक लोकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात आहे. असहिष्णुतेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही माणसं या कायद्याचं, मानवी हक्क आयोगाचं उल्लंघन करताना आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसतात. पण आपण मात्र कधीही बोलताना दिसत नाहीत. आपल्याला परिवर्तनाचा, जागृतीचा, फुलेशाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठ्यांचा विचारांचा वारसा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वारसा आहे, लेखन करण्याचा वारसा आहे. आपल्याला माहीत आहे की सगळ्याच क्रांतिकारकांनं, समाजसुधारकांनं प्रचंड मोठ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. हेही आपण विसरता कामा नये. आणि म्हणून आपल्याला समता निर्माण करण्यासाठी, कायद्यापुढे समान आहेत असं आपण ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण लढणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही भूमिका घेऊन आपण चाललं पाहिजे. खरं तर भारतीय संविधान निर्माण करताना आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठ्या प्रकारचं कष्ट या ठिकाणी उपसावं लागलेलं आहे. कारण संविधानाची निर्मिती ज्या वेळेला करायची होती, त्यावेळेला अनेक लोकांनी, सरदार वल्लभभाई पटेल सारख्या माणसांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या घटना समितीमध्ये मी येऊ देणार नाही, एवढंच नाही तर या घटना समितीचे खिडक्या आणि दारं मी पूर्णपणे बंद करून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही प्रकारे या संविधान समितीमध्ये येता कामा नयेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड छळ सोसलेला होता, सहन केलेला होता. त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रकारची गुलामगिरी लादलेली होती, प्रचंड मोठ्या प्रकारचा अन्याय केलेला होता. आणि माझ्या या लाखो करोडो लोकांवर सुद्धा अशाच प्रकारचा अन्याय, अत्याचार होतो आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र त्या काळामध्ये, म्हणजे 1946च्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष जो होता, याच्यामधून कुठल्याही प्रकारचे आमदार निवडून आलेले नव्हते. मला वाटतं 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांचे एकूण 15 आमदार निवडून आलेले होते. पण कुणीही आमदार निवडून न आल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीवर जाता येत नव्हतं. परंतु पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांना तिकडं उभा केलं आणि तिकडून निवडून आणलं. बाबासाहेब आंबेडकरांनी शरदचंद्र बोस, की जे सुभाषचंद्र बोसचे बंधू होते, यांचा काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी अर्ज होता. बाबासाहेब आंबेडकरांनी शरदचंद्र बोस यांना हरवलं आणि त्या ठिकाणी निवडून आले. पुन्हा आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर निवडून आले तरी सुद्धा तो जो काय प्रांत आहे, बंगालचा जो प्रांत आहे, तो पाकिस्तानमध्ये गेला. आणि पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांची गोची प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचे हे भारतीय संविधान समितीवर, म्हणजे घटना समितीवर येण्यासाठी पुन्हा दारं खिडक्या बंद झाले. काय करावं? बाबासाहेब आंबेडकरांची तर तळमळ होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ह्या लाखो करोडो लोकांचे जे बेहाल आहेत, हे बेहाल मला संपवायचे होते, यांना अधिकार देण्याचं मला काम करायचं होतं. आणि मग शेवटी आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे ते कसे आले. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी विजयालक्ष्मीबाई पंडित यांना सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये सर आयवर जेनिंग नावाचे गृहस्थ आहेत. मग गृहस्थ म्हणण्यापेक्षा आपण की जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे त्यांना पाठवा. मग त्या विजयालक्ष्मीबाई पंडित त्यांच्याकडे ते गेल्या आणि त्यांना विचारलं की या भारत देशासाठी आम्हाला घटना लिहून हवी आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी घटना तुम्हाला लिहून देईन, परंतु तुमच्या भारतामध्ये 3 बॅरिस्टर आहेत. एक बॅरिस्टर सप्रू, एक बॅरिस्टर जयकर आणि तिसरे बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर हे आहेत. या तिघांनाही तुम्ही भेटा. त्यांनी कुणी नकार दिला तर मी घटना लिहायला तयार होईल.
आणि मग अशा प्रकारचं विजयालक्ष्मीबाई पंडित यांनी हा निरोप पंडित नेहरूंना दिला आणि पंडित नेहरूंनी बॅरिस्टर सप्रूकडे आपला प्रतिनिधी पाठवला, बॅरिस्टर जयकराकडे पाठवला. दोघांनीही नकार दिला. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांकडे ते आले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी होकार दिला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी होकार दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा या घटना समितीवर येण्यासाठी आमदारकी त्यांच्याकडे नव्हती, प्रतिनिधित्व नव्हतं. मग पुन्हा बॅरिस्टर जयकरांनी एक त्याच्यामध्ये भाषण केलं. त्या भाषणाला बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं. सगळी ती परिषद, तिथली ती काय विधानसभा विधानमंडळ जे आहे ते सगळं मंत्रमुग्ध झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले आणि मग पुन्हा वाटलं की हा माणूस या घटना तज्ज्ञ समितीमध्ये असायला हवा. कारण आपल्याला माहिती होतं की पहिल्यांदा जे 203 लोकांची समिती नेमलेली होती यामध्ये कुणीही तज्ज्ञ नव्हतं. यांना कुणालाही संविधानाचा अभ्यास नव्हता. कुणी शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणार होतं, कुणी राजा राजवाड्याचं प्रतिनिधित्व करणार होतं, कुणी व्यापाऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे होतं. अरे पण माणसाचं प्रतिनिधित्व, माणसासाठी जगण्यासाठी त्याला काय हक्क लागते, त्याला काय लागतंय ह्याचं प्रतिनिधित्व करणारं मात्र कुणीही नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या घटना समितीमध्ये जाण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता आणि मग शेवटी हे दोघांनीही नकार दिला. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी होकार दिला. पण यांना काय करायचं, कसं करायचं तेवढ्यामध्ये बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिला आणि बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिल्यानंतर मग पुन्हा बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी निवडून आले आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. या लाखो करोडो पददलित अस्पृश्य समाजामधल्या माणसांच्या भवितव्याचा विचार त्यांनी भारतीय संविधानामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारचं भारतीय संविधानाचं सुद्धा जे महत्त्व आहे ते आपण ओळखून घेतलं पाहिजे. कारण भारतीय संविधान हे केवळ फक्त महारासाठीच नाही, मांगासाठीच नाही, कुंभारासाठीच नाही, तेल्यासाठीच नाही, तर या समग्र भारत देशामधल्या मानवी समाजाचं, माणसाचं उत्थान करणारं आहे, माणसाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. म्हणून या देशामधल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे या संविधानाचं जतन करणं, या संविधानाची पायमल्ली करणाऱ्यांना रोखणं आणि या भारतीय संविधानासाठी आपण जागरूक राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आजही आपल्या या दिल्लीसारख्या ठिकाणी जातीवादी जी काही माणसं आहेत हे संविधान जाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या संविधानाची मोडतोड करताना अनेक प्रकारची माणसं आपण पाहतो आहोत. मानवी हक्क आयोगाचं उल्लंघन करताना पाहतो आहोत. परंतु अनेक प्रकारची माणसं शांततेने बसलेली आहेत. आजही आत्ताचा काळ हा प्रचंड भयानक अशा प्रकारचा काळ आहे. मानवाचे जे काही हक्क आहेत हे हिरावून घेण्याचं आता ठरवलेलं आहे. त्या धर्मांधतेकडं, त्या जातीयतेकडे प्रचंड मोठ्या प्रकारचा देश चाललेला आहे. आपण सगळ्या जातीमधल्या बांधवांना खऱ्या अर्थाने या देशासाठी, देशातल्या संविधानासाठी, माणसाच्या हक्कासाठी, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी कुठल्याही जातीमधला असो, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांच्या जातीमधल्यासाठीच हे केलं अशातला भाग नाही. आजही जातीमध्ये विषमता निर्माण केली जाते. जातीमध्ये प्रत्येक माणसाला वेगवेगळं पाडण्याचे, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपण महार, मांग, चांबार, ढोर, कुंभार, वडार, कैकाडी, लोहार, साळी, माळी, सुतार या सगळ्या प्रकारातल्या माणसानं आपण एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. तळागाळामधल्या प्रत्येक माणसाचं शोषण हे वेगवेगळ्या प्रकारे होताना आपल्याला दिसत आहे. परंतु सगळ्याच जातीमधली माणसं मला कुणीतरी मोठं म्हटलं पाहिजे म्हणून गुलामी स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संविधानाची, कायद्याची पायमल्ली करताना आपल्याला दिसत आहेत. हे होता कामा नये. आणि म्हणून आपण कुठलाही आपलं जो गुलामगिरी आपल्याला सांगणार आहे, कायद्याची मोडतोड करणार आहे, आपले हक्क हिरावून घेणार आहे, त्याला चपराक बसवण्यासाठी आपण सगळ्या माणसानं एक होणं, एक येणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या भारतीय संविधानाच्या माध्यमामधून आणि या मानवी हक्क आयोगाच्या अधिकाराच्या माध्यमामधून आपण जाणून घेतलं पाहिजे. संविधानाची, मानवी हक्क आयोगाची आपण जागृती प्रत्येक ठिकाणी केली गेली पाहिजे. आपल्या तळागाळामधल्या माणसांना, आपल्या समाजांना आपण जागृत केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मागाशी म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे या ठिकाणी ज्या वेळेला आले आणि ज्या वेळेला महार परिषद घेतली त्यावेळेला त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. मग सामाजिक जागृती निर्माण केली पाहिजे, आर्थिक जागृती आपण निर्माण केली पाहिजे, वैचारिक जागृती आपण निर्माण केली पाहिजे, शैक्षणिक जागृती निर्माण केली पाहिजे, सांस्कृतिक जागृती निर्माण केली पाहिजे आणि या समाजामधल्या माणसाला खऱ्या अर्थानं आपण मुख्य प्रवाहाकडे आणण्यासाठी झटलं पाहिजे.
ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्याचबरोबर महामार्ग या लोकांमध्ये शैक्षणिक जागृती कशी निर्माण होईल. आज आम्ही सुशिक्षित झालो आहोत, आज आम्ही शिकलेलो आहोत, पण आज आम्ही आमच्या समाजापासूनच आम्ही अलिप्त राहत चाललेलो आहोत. आम्ही शिकलेलो जरी असो तरी आम्ही आमच्यामध्येच भेदाभेद निर्माण करत चाललेलो आहोत. आणि म्हणून असं करता कामा नये. महार मांग चांबार ढोर कुंभार कुणीही असो, जो शिकलेला त्या समाजामधला माणूस आहे त्यांनी सगळ्या जातीमधल्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे, बरोबर घेतलं पाहिजे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ज्या खालच्या गरीब परिस्थितीमध्ये आहे त्याला हात दिला पाहिजे, त्याला वर आणलं पाहिजे. खऱ्या अर्थानं त्याच्यावर अन्याय होत असेल तर आपण धावून गेलं पाहिजे. हे भूमिका आपण घेतली गेली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांनी जशा जशा प्रकारचं आपापल्या लेखणीच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून जे जशा जशा प्रकारचं परिवर्तन केलेलं आहे तसं आज आमच्या या कार्यकर्त्यांनी सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. पण वाईट वाटतं की आमचा कार्यकर्ता स्वाभिमान शून्य होत चाललेला आहे, लाचार होत चाललेला आहे, विकाऊ होत चाललेला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं देशामध्ये वाईट परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विश्वासू बना. एका भाषणामध्ये सुद्धा सांगितलं बाबासाहेबांनी की तुम्ही विश्वासू बना. मग कुठल्याही जातीमधला माणूस असेल त्याला खऱ्या अर्थानं समाजकाम करायचं असेल तर त्याने विश्वासू बनलं पाहिजे. पण आज या समाजामध्ये इतके अविश्वासाची माणसं निर्माण झालेली आहेत. घरातल्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा हा जागृतीचा जो काही विस्तव आहे तो आपण विझू देता कामा नये. आणि म्हणून मानवी हक्क आयोग असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान असेल, या संदर्भामध्ये आपण जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, हे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला असं सांगितलं जातं मानवी हक्काचं उल्लंघन होत असलेल्या आणि आलेल्या तक्रारीवरून त्याची चौकशी करणं. खऱ्या अर्थाने मानवी हक्क आयोगाचं कुठे कुठे उल्लंघन होत आहे, कशा कशा प्रकारचं उल्लंघन केलं जात आहे. जसं की एखाद्या सामाजिक ठिकाणी एखादी जर घटना घडली तर मानवी हक्क आयोग स्वतःहून त्याच्यावर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आपल्यावर सुद्धा जो माणूस, जो व्यक्ती समाजामध्ये जगत आहे, वावरत आहे, फिरत आहे, नोकरी करत आहे, त्याच्यावर सुद्धा जो काही अन्याय झालेला आहे, मग आम्ही जे कलम सांगितलेले आहेत या कलमानुसार त्याच्यावर जर अन्याय होत असेल, आपल्या व्यक्तीच्या, आपल्या प्रगतीच्या, आपल्या हिताच्या आड जर कुणी येत असेल, आपलं हक्क कुणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची सुद्धा आपण तक्रार करू शकतो. मानवी हक्क आयोग निश्चितच त्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीनं त्या तक्रारीची चौकशी करण्याचं ते काम करत आहे. त्याचबरोबर या राज्यामधले जे काही तुरुंग आहेत, या तुरुंगामधले सुद्धा जे काही कैदी आहेत, या कैद्याची पाहणी करण्याचा अधिकार सुद्धा मानवी हक्क आयोगाला आपल्याला आहे, तो दिसून येतो. कारण राज्य सरकारने जर त्यांना सूचना केली की अशा अशा प्रकारचं आहे, मग त्या कैद्याला सुद्धा खऱ्या अर्थाने हे अधिकार जे काही आहेत त्यांचे ते व्यवस्थित प्रकारचे मिळतात की नाही हे सुद्धा ते बघण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. आणि मानवी हक्काच्या बाबतीमध्ये सुद्धा सतत हे हक्क संशोधन करताना आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर मानवी हक्काच्या बाबतीत सुद्धा हे जे काही आयोग आहे, मानवी हक्क आयोग, हा सतत जागृत आहे. मानवी हक्काच्या बाबतीमध्ये ज्या काही संस्था कार्य करतात त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम हा आयोग करताना आपल्याला दिसून येतो. म्हणून या आयोगाचं कार्य प्रचंड महत्त्वाचं आहे. आपण आयोगापर्यंत पोहोचत नाही, आपण भारतीय संविधानाचा सुद्धा उपयोग करून घेत नाहीत, आपण भारतीय संविधान सुद्धा वाचत नाहीत. भारतीय संविधानामधले जे काही कलम आहेत हे कलम आपण बघितले गेले पाहिजे. आपण न भीता, आपण न घाबरता आपण त्या दिशेने वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला एकमेकापासून तोडायला लागलेली आहेत, एकमेकापासून, एकमेकाच्या जातीपासून तोडायला लागलेली आहेत. आपण तसं न होऊ देता आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनीच, आज मी असं म्हणेल की जे काही आपलं हे जे प्रतिष्ठान आहे, ज्या लहुजी प्रतिष्ठानने हा जो काही कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, या प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी किंवा जे तळागाळामधल्या आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांनी आज एक होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक होऊन आपल्या संदर्भामधल्या जे काही कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहेत,
आपल्यावर असणारे जे काही भारतीय संविधानाचे कलम आहेत, हे कलम नष्ट करण्याचा जे काही प्रयत्न करत आहेत आणि ते काही खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या संदर्भामध्ये आजही आपण जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ ॲट्रॉसिटीसारखं जे कलम आहे, आपल्याला माहिती आहे की हे कलम मध्यंतरी किती हे करून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारची क्रांती उसळली, सगळ्या जातीमधले लोक एक झाले आणि मग नंतर ते कलम पुन्हा आणखी जशात तसं करण्याचा प्रयत्न केला गेला. हे जरी तशा प्रकारचं केलं असेल तरी अजूनही या समाजावरचा अन्याय अत्याचार थांबलेला नाही, तो वाढलेलाच आहे. पोलीस स्टेशन असेल किंवा न्यायालय असेल, इथं सुद्धा आजही या समाजामधल्या माणसाला योग्य अशा प्रकारचा न्याय दिला जात नाही. अट्रॉसिटीची केस जरी दाखल झाली तरी सुद्धा ते डिसमिस करण्याचा प्रयत्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचं मुख्य कारण असं आहे की आपल्यासारखी माणसं समाजामधली एकीने नांदत नाहीत, या भारतीय संविधानाचं संरक्षण करत नाहीत. आणि म्हणून मी एवढाच म्हणेल की हे भारतीय संविधान प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोठ्या कष्टावर हे निर्माण झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. आपला जो काही स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा जो काही हक्क आहे, समतेचा जो हक्क आहे, या शैक्षणिक जो काही हक्क आहे, कायद्यापुढे सगळे समान जो हे काही दिले गेलेलं आहे, याचं जतन करणं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कितीही संकट येऊ द्या, कितीही समस्या येऊ द्या, आपल्याला घाबरायची गरज नाही. एक कवी असा म्हणतो आहे, काय है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. मला माहिती आहे की या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा धर्मवाद निर्माण झालेला आहे, प्रचंड मोठ्या प्रकारचा जातीवाद निर्माण झालेला आहे. सरकार लढणाऱ्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. जो लढायला लागलेला आहे, जो न्याय मागायला लागलेला आहे, त्याला तो देतानाही दिसत नाही. म्हणजे जी परिस्थिती आहे तशाच प्रकारची आहे. जिकडे तिकडे अंधार वाटायला लागलेला आहे. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. तरीसुद्धा आपण त्याला न घाबरता, त्याला न भीता, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा आहे, आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा वारसा आहे. आपण जसं की त्यांनी सांगितलं की फकीरा नावाचा जो ग्रुप आहे, फकीरा नावाची मी कादंबरी वाचलेली आहे. शूरवीर कशा प्रकारचे होते, मी त्यांची समाधी वाटेगावला सुद्धा जाऊन मी बघितलेली आहे. 2016 मी कोल्हापूर विद्यापीठामध्ये रिफ्रेशर कोर्सला गेल्यानंतर खास मी त्या ठिकाणी वाटेगावला जाऊन आलेलो आहे. मी त्यांचं ते स्मारक बघून, रोडच्या बाजूचं बसस्टँडच्या जवळचं जे स्मारक आहे ते पाहून आलो. फकीराची समाधी बघून आलो आणि अण्णाभाऊ साठेंचं घरसुद्धा मी बघून आलो. त्यांच्या त्या घरी मी पाठीमागं जे राहतात, जे बांधून दिलेलं आहे, तिथं चहा पिऊन आलेलो आहे. मी ह्या ज्या फकीरा नावाने जी क्रांती केलेली आहे, अगदी त्याच प्रकारची क्रांती आपल्याला करणं अत्यंत गरजेचे आहे. फकीराची क्रांती ही नीतिमत्तेची क्रांती आहे, ही प्रामाणिकपणेची क्रांती आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण हे करू शकतो. म्हणून है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, ह्या विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. जाळण्या दीप इथे काळजाची वात कर. दीप आपल्याला जर लावायचा असेल, दीप जर आपल्याला प्रकाश जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर काळजाची वात कर म्हणजे काय, प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, प्रचंड कष्ट उपसावे लागणार आहेत. एकमेकामधला राग असेल, एकमेकाविषयीचा द्वेष असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, हे सगळं आपण बाजूला सोडलं पाहिजे. आणि है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या दीप इथे काळजाची वात कर, रास्ते में लोग काटे घर बिछाते हैं यहाँ. मला माहिती आहे की एखादा परिवर्तनशील चळवळीमध्ये काम करत असेल, एखादा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असेल, एखादा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल, आपली जी काही माणसं आहेत, आपल्याला माहिती आहे की कसे एकमेकाचे पाय वडण्याचा प्रयत्न करत आहेत, एकमेकाविषयी राग निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ते आपण करता कामा नये. आणि असं जर केलं तर येणारा काळ जो आहे तो प्रचंड आपल्याला धोकेदायक आहे. मी जसं मागाला म्हणालो, पाय असून आपल्याला चालता येत नव्हतं, डोळे असून आपल्याला पाहता येत नव्हतं, हात असून आपल्याला उगारता येत नव्हता, आपल्याला कान असून ऐकता येत नव्हतं, जीभ असून आपल्याला बोलता येत नव्हतं. तो काळ येण्यास विलंब लागणार नाही. म्हणून आपण जर जागरूक राहिलो आणि आपण जर खऱ्या अर्थानं तशा प्रकारचं या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढत राहिलो तर हा काळ कधीच येणार नाही. म्हणून है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या दीप इथे काळजाची वात कर, रास्ते में लोग काटे घर बिछाते या, फुल ही उधळील कोणी
चालण्यास सुरुवात कर, चालण्यास सुरुवात कर. ही चालण्यास आपण सुरुवात केली गेली पाहिजे. हे महामानवाचे विचार आपण अंगीकारले गेले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये परिवर्तन होईल, बदल होईल, निश्चित होईल. आपल्याला माहिती आहे की या सगळ्यांनी अतिशय योग्य पद्धतीने हे केलेलं आहे. अजूनही आपली जी पिढी आहे, आपली जी मागची माणसं आहेत, अजूनही अंधारातच आहेत. लक्षात ठेवा, अजूनही मुख्य प्रवाहात आलेले नाहीत, येऊ दिलेले नाहीत. अहो, स्वातंत्र्याचा जो अर्थ आहे, स्वातंत्र्याचा अर्थ अजूनही समजू दिला गेलेला नाही. हे सगळं स्वातंत्र्य धनाढ्याने खाऊन टाकलेलं आहे, बलाढ्याने खाऊन टाकलेलं आहे. आणि पुन्हा आणखी परत तीच माणसं आपल्याला गुलामीकडे आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मी शैक्षणिक अधिकार जरी सांगितला, शिक्षण संस्था सगळ्याला स्थापन करण्याचा अधिकार सांगितला, पण तरीसुद्धा आपल्या शिक्षण संस्था किती आहेत, आपले राजकीय याच्यामध्ये किती आहेत, आपल्याला काय काय मिळालेलं आहे याचा विचार करा. आपल्याला काहीच मिळालेलं नाही. एखाद्याला बंगला बांधला, एखाद्याने गाडी घेतली, त्याचं कुटुंब सुधारलं म्हणजे नाही. अजून लोक प्रचंड अंधारामध्ये आहेत. सर्वसामान्य माणसं खेड्यापाड्यामध्ये आहेत. त्यांचे अनेक दुःख आहेत, अनेक वेदना आहेत, अनेक व्यथा आहेत. त्या खेड्यापाड्यामध्ये आपण जाऊन बघितलं पाहिजे आणि त्यांना आपण हात दिला पाहिजे, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आणि हे सगळं समजून सांगून आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण मानवी हक्क दिवस आणि भारतीय संविधान याचं आपण पालन करतो आहोत असं मला वाटायला लागेल. मी असा म्हणेल जाता जाता की माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागाया पाहिजे. माझ्या झोपलेल्या पिढ्या, अजूनही झोपलेल्याच पिढ्या आहेत आपल्या, खूप झोपलेल्या आहेत. आपण थोडेफार शिकलो म्हणून काही नाही. म्हणून माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागाया पाहिजे. सूर्य झोपतो का कधी, तसं वागाया पाहिजे, तसं वागाया पाहिजे. सूर्यासारखं आपण वागलं पाहिजे. सूर्य हा सगळ्यांना प्रकाश देतो. तो विषमता कधी निर्माण करत नाही, तो समताच निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अगदी त्याप्रमाणेच आपण प्रत्येकाने या ठिकाणी वागावं, वागलं पाहिजे. आणि हे वागून भारतीय संविधानाचं आणि मानवी हक्क आयोगाचं अत्यंत पालन करावं. पालन करणं गरजेचं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मला या ठिकाणी आमचे मित्र प्राध्यापक सोमनाथजी कदम सर, विक्की पवार यांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. त्याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. जय भीम, जय भारत, जय शिवाजी, जय शाहू, जय अण्णाभाऊ साठे. धन्यवाद.